महानगरपालिका हद्दीतील आनंदी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या टिळक रोडवरील 518 या भूभागावरील इमारतीच्या दुरावस्थेविषयी तेथील रहिवासी मोहन तळेकर यांनी रीतसर तक्रार केली होती। या गोष्टीला आता 1 महिना उलटून गेलेला आहे। साधारण 15 दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत एक स्मरणपत्रही दिले आहे, परंतु पनवेल महानगरपालिकेकडून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे, परंतु निवडणुकीतकाच रहिवाशांचा जीवही महत्त्वाचा आहे। इमारतीची दुर्दशा लक्षात घेता हा प्रश्न अतिशय तत्परतेने व गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे, पण प्रशासन येथे दुर्लक्ष करत आहे। याचे परिणाम अतिशय गंभीर होऊन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। अनेक रहिवाशांचे प्राण आपल्या हाती आहेत, तरी आयुक्त साहेब आमचे प्राण वाचवा हो, असे येथील नागरिक पोटतिडकीने सांगत आहेत। तरी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी आता आपल्या खुर्चीवरून उठून बाहेर काय चालले आहे हे बघावे व जनतेची कामे करावीत अशी मागणी होत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।